वा. बाबा मला तर इथे येऊन खूप मजा आली. तुमचं काय मत आहे? तुम्हाला कसं वाटलं? आता आपण पहिल्यांदाच शेलीची गावाला आलो होतो, हा? त्याच्यामुळे त्याची मजाच वेगळी होती. आणि निसर्गामध्ये यायला तर मला नेहमी आवडतं, तुला माहितीच आहे. म्हणजे झाडं झाली, डोंगर झाला, नदी झाली, धबधबा झाला, ह्याची जी मजा आहे ना ही आपल्या शहरी भागात नाही आहे. त्याच्यामुळे जरी पावसाळा असेल, मजाच वेगळी आहे. म्हणजे जर पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये आहे ना ही मजा घेणं गरजेचं आहे. तर आयुष्य आहे ना कधी कोणाला फिक्स नाही, आयुष्याची कधी कोणती गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे कसं जेवढं जीवन जगता येईल तेवढं जगून घ्यायचं आणि जेवढी निसर्गाची मजा घेता येईल. आता हा पाऊस हा मस्तपैकी सौंदर्य निसर्गाचं बघ, चारीकडे डोंगर आहे आणि आता पावसामुळे सगळे डोंगर धुक्याने सगळे आच्छादले गेलेले आहेत, त्याच्यामुळे दिसत नाही आहेत. आणि हिरवीगार झाडं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इथं मोबाईलला रेंज नाही आहे, त्याच्यामुळे आपण दिवसभर टी व्ही बघत असतो. टाइम जातं. हा, व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्यावरती पूर्ण दिवस जातो. त्याऐवजी आता आपण डोंगरामध्ये फिरतोय. हेच जर आपण घरी असतो तर आता आपण कुठे असतो, घरामध्ये बसून तू एक साईडला मोबाईल घेतला असता, मी एक साईडला मोबाईल घेतला असता. तर ही जी मजा आहे ना ती एकदम अनोखी आहे. आणि शैलेशच्याकडे यायला आम्हाला भेटलं पुण्यात ही मोठी गोष्ट आहे त्या हिशोबाने. तर पुढच्या वर्षी आपण परत एकदा येऊया.